धनत्रयोदशीच्या निमित्तानं पुण्यामधील पर्वतीवर दीपोत्सव साजरा करण्यात आला। दीपोत्सवाचा यंदाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे। असंख्य पुणेकर पर्वतीवरच्या दीपोत्सवात सहभागी झाले होते। लक्ष दिव्यांनी पर्वती उजळून निघाली। दीपोत्सव पहाटे 4 ते सकाळी 8 वाजेपर्यंत साजरा करण्यात आला। यावेळी पर्वतीवर आकर्षक रांगोळ्या सुद्धा काढण्यात आल्या। गुंड निलेश घायवळला पुणे पोलिसांनी दणका दिलेला आहे। घायवळच्या 10 सदनिका सील करण्याचे आदेश पोलिसांनी दिलेत। या सदनिकांवर घायवळनं अवैधरित्या ताबा मिळवला होता, त्यामुळे कोथरूड पोलीस ठाणे हद्दीमधील सदनिका आता जप्त होणार आहेत। पुण्यामधील घायवळ बंधूवर कोथरूड पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केला आहे। एका कंपनीकडून 45 लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याचा गुन्हा आहे। विशेष म्हणजे अस्तित्वात नसलेल्या डेअरी फार्मकडून घायवळ बंधूंना 45 लाख कसे ट्रान्सफर झाले याचाही पोलीस शोध घेत आहेत। कोथरूड गोळीबारानंतर घायवळ गँगवर दाखल झालेला हा 9वा गुन्हा आहे। शिरूरमधील तांदळी गावच्या शाळेतील शिक्षकांची बदली झाली आणि यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांनाही अश्रू अनावर झाले। नवनाथ काळे आणि स्वाती ठाणगे या शिक्षकांची बदली झाली। त्यानंतर निरोप देत असताना विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले। नाशिकमध्ये रात्री 10 वाजेपर्यंत फटाके फोडण्याची मुभा आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातले निर्बंध लागू केलेत। आवाज आणि प्रदूषण नियंत्रणासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तसंच 25 डेसिबलपेक्षा अधिक आवाज करणारे फटाके विक्रीला बंदी असून शाळा, रुग्णालय, न्यायालय या परिसरामध्ये फटाके फोडायला मनाई आहे। नाशिक शहरामध्ये दिवाळी निमित्तानं वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेत। गर्दी टाळण्यासाठी 15 दिवसांसाठी हे बदल करण्यात आलेत। या काळामध्ये शहरातील प्रमुख रस्त्यांवर सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे। नागरिकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। येवला तालुक्यामधील अंदरसूल परिसरातील आदिवासी वस्त्यांचा मूलभूत विकास झालेला नाही। पूर परिस्थितीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाहीये, त्यामुळे तातडीने आम्हाला मदत मिळावी अशी मागणी आदिवासी बांधवांनी तहसीलदारांकडे केली आहे। काल वसुबारसपासून दीपावली सणाची सुरुवात झाली। येवल्यामध्ये शेतकरी कुटुंबानं आपल्या गायी आणि वासरांची पूजा करत दिवाळीला सुरुवात केली। शेतकऱ्यांवर आलेलं संकट दूर कर, यावर्षी मोठ्या जोमात पीक येऊ दे अशी प्रार्थना त्यांनी केली आहे। नाशिक जिल्ह्यामधील धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग 122 दिवसांनंतर थांबवण्यात आलाय। 14 जून ते 17 ऑक्टोबरपर्यंत हा विसर्ग सुरू होता। यंदा छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाला 98 टीएमसी पाणी मिळाले। नाशिकमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय। वडनेर गावाजवळ आर्टिलरी सेंटर मध्ये हा बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकला। या परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली होती। बिबट्या जेरबंद झाल्यानंतरही पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। नाशिकमध्ये जबरी चोरी करणाऱ्या 3 रिक्षा चालकांना अटक करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून त्यांच्याकडून 1,88,000 रुपयांना जो मुद्देमाल होता तो हस्तगत करण्यात आलाय। या तिघांनी चाकूचा धाक दाखवत सातपूरमध्ये प्रवाशांची लूट केली होती। औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं आता नाव बदलण्यात आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर असं नामकरण करण्यात आलंय। या संदर्भात शासनाच्या वतीनं अधिसूचना काढण्यात आली। यासाठी खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता। राज्यामध्ये 2022 मध्ये शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आला। त्यानंतर हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला। केंद्रानं सुद्धा निर्णयाला मान्यता दिली। आता रेल्वे स्थानकाचं सुद्धा औरंगाबादवरून छत्रपती संभाजीनगर करण्याचं राजपत्र काढण्यात आलंय।